Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Usha Devi College of Hotel Management, where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Usha Devi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty and state-of-the-art facilities, serving guests, and organizing events. Event management, our comprehensive programs cover it all. Admissions are now open. Visit our website at www.ushadevihmct.com. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी आता करणारच होती तुम्हाला फोन. हो का? अच्छा अच्छा. हा हा, बोला ताई. ठीक आहे. काल सांगितलं त्याच म्हणजे सुरुवातीपासूनच सांगू का? नाही नाही, पुढचं सांगितलं तरी चालेल, तुम्हाला जसं वाटेल तसं. म्हणजे सांगते मग, संपूर्ण सांगते. बरं बरं. हा, हा. कुठून बोलताय तुम्ही? ठीक आहे, मी कुठून सांगते बोलताय ताई तुम्हाला. तुम्ही? माझं नाव इंदिरा. ऐकायला येतंय? हो हो. हा, मी चंद्रपूर वरून बोलते. हा हा हा. मी स्वामी सेवेत कशी आली ते सांगते तुम्हाला. हा हा, सांगा ताई. डिसेंबर 2022 जेव्हा दत्त जयंती होती त्याच्या काही दिवस आधी, जवळपास 8 ते 10 दिवस आधी, हा हा. माझ्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला स्वामींचा. अच्छा. हा हा. तो मी बघितला आणि मग त्याच्यानंतर तुमचा स्वामी ओम चॅनल आहे त्याचे व्हिडिओ मी बघितले. हा हा. जवळपास 80% व्हिडिओ बघितले. त्याच्यातून मग लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि मग त्यांना ज्या सेवा मिळाल्या प्रदीप दादांकडून किंवा काही इतर, त्या सेवांमधून त्यांचे प्रश्न जे सुटायला लागले, हो हो. प्रॉब्लेम कमी व्हायला लागले. बरोबर. हा, तर त्याच्यातून मला असं वाटायला लागलं की आपल्या लाईफ मध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, तर आपण पण सेवा करून बघायची. हा, हा, खरंय. तर मी बौद्ध आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे वगैरे असं काही करत नाही. हो बरोबर. त्याच्यामुळे तर मूर्ती स्वामींची माझ्याकडे मूर्ती पण नाही, फोटो पण नाही. पण मग मी ते डिसेंबर 2022च्या दत्त जयंती पासून तारक मंत्र आणि स्वामींची आरती अशा प्रकारे सेवा करायला सुरुवात केली. अच्छा. हा हा. असं करताना मग लाईफ मध्ये थोडे प्रॉब्लेम होते. मिस्टरांची तब्येत छान नाही आणि मुलगी पण थोडं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे. हा, किती जन्मली वर्षाची ती? तेव्हापासून ती आता 10 वर्षाची आहे. 4th ला होती, आता 5th ला गेली. अच्छा अच्छा. तर काय प्रॉब्लेम होता तिला? ते प्रेग्नेन्सी मध्येच मला 6व्या महिन्यामध्ये बीपीचा अटॅक आला होता. अरे बापरे. त्याच्यामध्ये तिला पूर्ण ऑक्सिजन सप्लाय बंद झालं होतं आणि मग त्याच्यानंतर ऍडमिट ठेवलं आम्हाला 3 महिने सेवाग्राम हॉस्पिटलला. 3 महिने? हो हो, म्हणजे डिलिव्हरी बापरे. होईपर्यंत 1 बापरे. महिना त्यांनी वाट बघितली. त्याच्यामध्ये पण खूप रिस्की वाटलं त्यांना. मग ते इमर्जन्सी डिलिव्हरी केली आणि बापरे. दोघींचे पण चान्सेस नव्हते आमचे जगण्याचे. मग बाळाला 1 महिना पेटीमध्ये वगैरे ठेवलं. तर मग तेव्हाच डॉक्टरांनी सांगितलं होतं, म्हणजे तिला ऑक्सिजन मिळालं नाहीये. म्हणजे जन्मल्यानंतर ती रडलीच नाही. अय्या. आणि लिव्हर कमजोर असं तसं, म्हणजे बाळ राहणार नाही असंच सांगितलं होतं. हा हा. आणि माझं पण मग सीझर झाल्यानंतर माझी हा. हॅलो हॅलो. एका रूम मध्ये बंद ठेवायचं आणि त्या लाईट्स मध्ये ठेवायचं, बाळाचं वजन वाढलं पाहिजे म्हणून. हो मग हो हो. आईशिवाय इतर कोणी कॉन्टॅक्ट मध्ये यायचं नाही, फक्त अरे बाळ आणि बापरे. आई. हा हा. असं 6 महिने वगैरे आम्हाला ठेवलं. मग 1 बापरे. वर्षानंतर तिच्या म्हणजे ऍक्टिव्हिटी नाही का, हो हो हो. तिचं एज वाढत आहे पण तिची ऍक्टिव्हिटी मेंदूची मध्ये क्षमता प्रोग्रेस नाही. हा. 1 वर्षाच्या मुलाची म्हणजे 1 वर्ष बॅक आहे ती इतर बापरे. मुलांपेक्षा. अच्छा अच्छा. हा. तर मग ती चालायची नाही, बोलायची नाही. मग तिला स्पीच थेरपी, फिजिओथेरपी आधीपासूनच देतात. जवळपास आता 10 वर्ष झाले, तरी पण आम्ही बापरे. तिची ट्रीटमेंट सुरूच ठेवली. सगळेच प्रयत्न केले, बापरे, तरी पण किती काळजी आता तर घेत होते हो तुम्ही. हो. आणि मग तिच्या नंतर आम्ही चान्स पण नाही घेतला, तिच्याकडे सगळा वेळ द्यावा लागतो म्हणून. बापरे.
मग शाळेमध्ये वगैरे टाकल्यानंतर थोडी प्रोग्रेस दिसायला लागली. ट्रीटमेंट पण सुरू होती आणि शाळेमध्ये पण मुलांच्या सहवासात आली. हो हो. त्याच्यानंतर थोडी प्रगती झाली. अरे वा. तर घरामध्ये थोडंसं टेन्शनच होतं, तिची तब्येत, मिस्टरांची तब्येत, मग आपलंही मन अस्वस्थ असते. हो हो, त्याच्यामध्ये खरंय. मग मी ती सेवा करायला लागली तर मला हे टेन्शन कमी होतंय असं जाणवायला लागलं. हा. अरे वा. तर मग त्याच्यातून म्हणजे मला असं वाटलं की नाही, आपण सेवा वाढवायची. हा 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 हा. तर मग त्याच्यानंतर मी 11 गुरुवारला सुरुवात केली. दत्त जयंतीपासून हा हा 11 हा. गुरुवार सुरुवात केली. तर त्याच्या आधी 1-2 वर्षापासून आमचे घराच्या मालकीची जागा घेण्याचे प्रयत्न सुरू होते. तर पहिल्या ठिकाणी आमचे 3.5 लाख असे बुडाले घेण्याच्या प्रयत्नात. अरे बापरे. आणि परत दुसऱ्यांदा पण केलं, त्याच्यात पण पैसे बुडाले 20-30 हजार. आणि तिसऱ्यांदा केलं तर मग असं होत आहे काम, आता असं शेवटच्या टप्प्यात येते, आता म्हणजे होतंय सगळं कम्प्लीट असं वाटताना म्हणजे ते कॅन्सल होऊन जायचं, म्हणजे नुकसानच व्हायचं आई आम्हाला. गो. पण मग हे गुरुवार चालू केले ना, त्याचं म्हणजे 4-5 गुरुवार झाले असतील, त्याच्यात हे प्लॉटचं काम आमचं होऊन गेलं अरे वा. कम्प्लिटली. प्लॉट वगैरे नावावर झाला, हा हा. सगळं काम होऊन गेलं. मग त्याच्यामुळे ते पण पुन्हा जास्ती विश्वास वाढायला लागले की नाही, बरोबर. आपण जे करतोय ते योग्य रीतीने चाललो आहे, फक्त आपण मन लावून सेवा करायची, हा हा. असं म्हणून मग ते केलं. हे 11 गुरुवार करताना मी स्वामींकडे काही मागितलं वगैरे नव्हतं, पण ती इच्छा माझी त्यांनी पूर्ण केली. अरे वा. त्यानंतर मग मुली तारक मंत्र म्हणजे शिकल्यानंतर तिला जवळ घेऊन बसायचे, तिला स्वतःला पाणी बनवायला अरे मग वा वा. एक्झाम पिरियड मध्ये ती स्वतःच पाणी बनवायची, पिऊन जायची, उदी वगैरे लावून, नाही का. तर तिला हा. थर्डच्या एक्झाम मध्ये खूप चांगलं A1 ग्रेड आला तिला. आम्हाला बापरे. वाटतच नव्हतं. आम्हाला वाटतच नव्हतं की हिला म्हणजे A1 ग्रेड वगैरे येईल म्हणून. हा हा हा. पण स्वामींनी तिथं पण प्रचिती दिली. आणि 11 गुरुवार सुरुवात असताना दिव्यामध्ये मला स्वामींची प्रतिमा आली बापरे. दिव्यामध्ये. हा हा हा. तर मग मला छान वाटायला लागलं की नाही, आपण करायचं. आपले जे प्रॉब्लेम आहेत ते थोडंसं मानसिक स्थैर्य आपल्याला लाभत आहे आणि थोडे थोडे प्रॉब्लेम कमी होत आहेत, आपण सेवा हो, वाढवायची, खरंय. असं म्हणून मग माझे ते 11 गुरुवार झाले. त्याच्यानंतर मग माझ्याकडे मूर्ती वगैरे नव्हती, मग मी जिथे बसायची पूजा हा करायला तिथे हा. असं फरचीवर अशी धुसरशी प्रतिमा तयार झाली स्वामींची. अरे बापरे. म्हणजे स्वामी वा. असे बसलेले, जसा आशीर्वाद देताना त्यांचा हात हो असतो ना, हो हो हो. तशा प्रकारची ती आकृती तयार झाली. अरे वा. कसे मला ते प्रचिती देत गेले, मला देत गेले ना. उलगडायला वेळ लागत गेला, पण समजायला लागलं की नाही, आता होतंय बा आपलं ठीक म्हणून, नाही हा का. हा हा हा. त्याच्यानंतर मग मी माझ्या असंच मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिला, तर मग स्वामी प्रदीप दादांची सेवा असते ना, हो हो हो. संकटमोचन सेवा आणि गणपतीची सेवा, हा त्याचा व्हिडिओ मी बघितला. हा. तर त्याच्यातून लोकांना खूप फायदा झाला होता की नाही, ही सेवा केल्याने आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, त्या हो, लवकर दूर होतात, मोठे बरोबर. मोठे प्रॉब्लेम दूर होतात. म्हणून मग हम्म तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत होता. 5 हम्म. वर्ष झाले, पण मग एक्झाम पास झाल्यानंतर मेडिकल मध्ये असो किंवा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो, हा. त्याच्यामध्ये त्याला यश नव्हते, तिथे फेल व्हायचा. मग तो असा निराश झाला होता की नाही, आपण एवढा अभ्यास करतोय, पण हा. शेवटच्या क्षणी आपल्या हातात निराशा येते, म्हणून असा डिप्रेस झाल्यासारखा होता आई पूर्ण. ग. हा मग हा मागच्या वेळेस त्यांनी मग ते कृषीमध्ये फॉर्म भरला, हा तलाठीच्या जागेचा फॉर्म भरला, असे म्हणजे 4-5 ठिकाणी फॉर्म भरले आणि परीक्षेची तयारी करत होता. हा तर हा. त्याच्यातल्या जवळपास 4-5 एक्झाम पैकी 3 एक्झाम मध्ये तो पास झाला. वाव. अरे वा. आणि एक एक्झाम होती त्यांनी दिली, तर हा. त्यावेळेस त्याची तब्येत ठीक नव्हती, त्याला व्हायरल झालं होतं आणि 4-5 दिवस नुसता ताप आणि जेवण बापरे नाही, काही बापरे. नाही. आणि त्या तशा अवस्थेत त्यांनी नागपूरला जाऊन एक्झाम दिली. तर भावाने. त्याला असं वाटत होतं की नाही, आता मला म्हणजे पेपर काही ठीक गेला नाही, मी काही पास होत नाही, असं म्हणजे त्याला आशाच नव्हती पास होईल बा हा म्हणून. हा हा. पण त्या एक्झाम मध्ये त्याला खूप चांगले मार्क्स आले. बघा. आणि त्यावेळेस मी ऑगस्ट 2023 पासून मी ही सेवा सुरू केली होती, प्रदीप अच्छा. दादांनी दिलेली, हा हा त्याच्यासाठी सुरू केली की नाही, त्याला परीक्षेमध्ये यश येऊ द्या म्हणून. हा हा हा. तर त्याच्यामध्ये त्याला चांगले मार्क्स मिळाले. अरे आणि वा. मग त्याला जॉईनिंग लेटर आलं, म्हणजे परीक्षेसाठी नाही, जॉईन व्हायला. हा हा हा. हा नोकरीसाठी. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण त्याचं क्लिअर झालं. अरे आणि वा. मग मेडिकलच्या वेळेस थोड्या अडचणी यायला लागल्या त्याला. हा हा हा. मेडिकल टेस्ट असताना, म्हणजे जी आपली शारीरिक तपासणी होते, हो हो हो. त्याच्यामध्ये 2-3 टेस्ट मध्ये त्याला असं वाटायलं की नाही, आता आपलं चान्स जाईल. अरे पण अरे. त्यावेळेस स्वामींनी चमत्कार केला. एक अनोळखी व्यक्ती त्याच दवाखान्यामधील हा. जेव्हा जेव्हा त्याची टेस्ट व्हायची,
तेव्हा तेव्हा ती त्याच्या मागे उभी राहायची आणि त्याला जे अडथळे येत होते हा. ते ती पार करत होती आणि त्या टेस्ट मध्ये तो पास होत गेला. त्याला बापरे. स्वतःला आशा नव्हती की म्हणजे ही टेस्ट देतोय मी, आता झाला माझा, आता हा ओ. चान्स पण गेला, असं तो निराशाच होता. पण त्या 3ही टेस्ट मध्ये मेडिकल मध्ये त्याला जो चान्स वाटत नव्हता तिथे तो पास होत वा गेला. वा वा. आणि मग असं झालं की गुरुपुष्यामृत योग आणि गुरुवार त्या दिवशी त्याला कॉल लेटर आलं आणि परत गुरुवारीच तो जॉईन पण झाला आणि गुरुवारीच त्याचा पहिला पेमेंट पण झाला. जॉब पण इतका वा मस्त वा. मिळाला त्याला, पाहिजे तसा आणि भरपूर पेमेंट असलेला अरे वा जॉब वा. स्वामींनी दिला. हा 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 हा. आणि तो काय सेवा करतो मग? तो सेवा नाही करत, त्याला मी फक्त तारक मंत्र वगैरे सांगितला होता. हा हा जमेल तसं तो म्हणजे करत नव्हता, फक्त ऐकायचा तारक मंत्र. एक्झामचा अभ्यास करताना हा हा. सकाळच्या वेळेस वगैरे ते 11 वेळा तारक मंत्र वगैरे ऐकत होता, बाकी बघ काही करायचा नाही तो. ओ अच्छा. तर हा. त्याच्यातून त्याला पण अनुभव आला की नाही, अडथळा आला तर तिथं आपली स्वामींनी स्वामी मदत केली. आहेत. हा हा हा. हा. तर हा आणि तो तुमच्या जवळच राहतो का भाऊ? नाही नाही, हो इकडे माहेरी असतो. आता तो जॉब लागला, MP मध्ये त्याला जॉब लागलाय, अच्छा अच्छा तिकडे अच्छा. गेलाय आता. आणि तर खरं मिस्टरांची तर तब्येत? मिस्टरांची तब्येत आता थोडंफार म्हणजे फरक आहे. हा हा. त्यांना कसला प्रॉब्लेम होता? त्यांना थोडस मेंटली प्रॉब्लेम आहे, सुरुवातीपासूनच आहे. अच्छा अच्छा. होईल, ते पण हा. नीट होईल. आणि तुमचे ते पैसे अडकलेले आहेत ना, जे हा. बुडाले तुम्ही म्हणतात, ते पण नक्की मिळतील ताई. आणि सेवा मग चालू हे ठेवा. सेवा केल्यानंतर मी माझ्या बहिणीला पण सांगितलं, तिने पण जॉबसाठी ग्रुपवरून, आपल्या महिला सेवेकरी ग्रुपवरून सेवा केली, तिची पण सुरू आहे. अरे वा. आणि मला माझ्या मुलीसाठी दादांकडून सेवा घ्यायची आहे, तर मठात येण्याचा योग येईल की नाही असं वाटतंय. नक्की येईल, नक्की येईल ताई. जाण्याचे प्रयत्न तसे सुरू आहेत आणि आम्ही अक्कलकोटला पण जाण्याचा आता प्लॅन केला होता. हा हा तर हा. थोडंसं आता हे मेच्या स्टार्टिंग मध्ये खूप ऊन होतं ना, त्याच्यामध्ये हम्म. मग आमची तब्येत वगैरे थोडी बिघडली, म्हणून काही आम्ही गेलो नाही. पण बरोबर. जर दादांच्या मठात गेलो आणि माझ्या मुलींची तब्येत सुधारली हा. तर मी नक्की अनुभव तुम्हाला शेअर करेन. नक्की नक्की ताई. आणि स्वामी तुम्हाला अनुभव देणारच, 100% देणार. कारण स्वामी हा. कोणाला निराश पाठवतच नाही ताई. नाही, आणि स्वामींना जेवढं मागितलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आणि जे पट्टीने योग्य दिला. आहे त्या पद्धतीने देतात, असं मलाही आता अनुभव आला. अनुभव आला आहे. खरंच ताई, खूप सुंदर अनुभव होता तुमचा. मी शेअर छोटे करते. छोटेच अनुभव, पण स्वामींनी खूप म्हणजे महत्वपूर्ण असं म्हणजे हा हा. लाईफ मध्ये हे केलं आहे. चेंजेस करून टाकले हा, सगळे. चेंजेस करून टाकले. आणि ताई तुमचा आवाज खूप छान आहे. आणि तुम्ही आता माझे मिस्टर पण टीचर आहेत आणि तुम्ही पण टीचर आहात, त्या वेळातून वेळ काढून हे जे स्वामींचे अनुभव घेता आणि लोकांना चांगला मार्ग दाखवतात, त्यात तुमचं खूप कौतुक आहे. हे स्वामींनी आणलं ताई या मार्गात. आपण कोण शेवटी? तेच करणारे, तारणारे. हो. आणि आता मी पण कोणाला असा प्रॉब्लेम दिसला तर मग मी पण त्यांना स्वामी सेवेबद्दल सांगते की नाही, तुम्ही करून बघा, तुम्हाला येईल यश, बरोबर असं म्हणून. बरोबर. अगदी अगदी ताई. खूप छान. हा, मी शेअर करते. ठीक आहे, माझे हा. अनुभव शेअर करा ताई. ठीक हा. आहे, श्री धन्यवाद. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी भेटला समर्थ. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.